तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। 7/12 उतार्यावरील नोंदी प्रलंबित असल्यास आता कोणाचीही खैर नाही। तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी कार्यालयाचा असणार वॉच। यवतमाळ जिल्ह्यात 1 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर आले निर्बंध, शेतकऱ्यांचे कर्ज थकले। 31 जुलै ही कर्ज परतफेडीची अंतिम मुदत। 1,10,000 शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला। महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपण मोफत। राज्य सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजनेत मोठा निर्णय घेत महागड्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया योजनेत समाविष्ट केलेल्या आहेत आणि त्यामुळे हे शस्त्रक्रिया आता मोफत किंवा अत्यल्प दरात उपलब्ध होणार आहेत। लाडकी बहीण योजनेत 26.34 लाख अपात्र। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। जून पासून योजनेत अपात्र लाभार्थ्यांना स्थगिती। बीड जिल्ह्यात निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांना 1,80,000 व्याजासह द्या। राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा आदेश। शेतकऱ्यांनी कापूस बियाणे लागवड केली मात्र त्यास पाते व बोंडे लागले नाहीत। या प्रकरणी संबंधित शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसान भरपाईपोटी 1,80,000 रुपये 8% व्याजासह देण्याचा आदेश राज्य आयोग खंडपीठाने प्रवर्धन सीड्स या बियाणे कंपनीला दिलाय। कृषी उत्पन्न बाजार समित्या बळकट करणार, भरघोस निधी देण्याची अजित पवार यांची ग्वाही। राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकीकरण तसेच बळकटीकरण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे। गोंदिया जिल्ह्यात डोळ्यांच्या साथीने फणफणला जिल्हा, अनेकांना आय फीवरची लागण, लहान मुलांना घेतले विळख्यात, सतर्कता बाळगा। जालना जिल्ह्यात 9 महसूल मंडळात अतिवृष्टी, नद्या दुथडी, प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक, पिकातील पाण्यामुळे शेतकरी चिंतेत, नुकसानीच्या पंचनाम्याची होते मागणी। शेतकऱ्यांना सौर पंपाऐवजी वीज पंप त्वरित द्या, वांग नदीवरील शेतकऱ्यांची वीज जोडणी मागणी प्रलंबित। सौर कृषी पंप घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवल्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे। योग्य भाव नसल्याने शेतकऱ्यांचा साठवलेला कांदा चाळीतच कुदला। साक्री तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात, योग्य भाव मिळण्याची लागली प्रतीक्षा। भरड धान्याने बरडले, हमी भावाने झुलवले, पणन महासंघाच्या आदेशात ज्वारीचा विसर, शेतकरी रांगेतच। बुलढाणा जिल्ह्यात हमी भावाने ज्वारी खरेदीसाठी केंद्रात रांगा लावणाऱ्या शेतकऱ्यांना सुरुवातीलाच भरड कारभाराचा फटका बसलाय। पणन महासंघाच्या सुरुवातीच्या आदेशात केवळ भरड धान्य असा उल्लेख असून ज्वारीचा स्पष्ट उल्लेख न आल्याने बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे 2,000 शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी रखडली। वाशिम जिल्ह्यात मरणानंतरही नशिबी वेदना, 200 गावांमध्ये स्मशानभूमीच नाही। जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये स्मशानभूमीची दुरावस्था, अंत्यविधीसाठी ग्रामस्थांना होतोय मनस्ताप। हप्ते थकीत, खाते NPA, शेतकऱ्यांना कर्ज मिळणार कसे? 7/12वरील बोजा हटेना, शासनाकडून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत शेतकरी कर्जबाजारी। संत्रा आणि मोसंबी उत्पादकांची दरवर्षी 225 कोटी रुपयांनी लूट, 10% काट तर 60% कमिशन। नागपूरच्या कळमना बाजार समितीतील प्रकार। देशात मका लागवड 15% वाढली, सोयाबीन आणि कापसाच्या तुलनेत मक्याला जास्त पसंती। TB मुक्तीसाठी 23,368 कोटी खर्च, तरी 34 लाख मृत्यू। भारतात दर 5 मिनिटात जातोय 3 रुग्णांचा जीव। पीक विम्यासाठी 4 दिवस 73% शेतकरी दूरच। शासनाने योजनेत केलेले बदल शेतकऱ्यांना नापसंत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उदासीनता। आजपासून पाऊस ओसरण्याचा अंदाज, रायगड जिल्हा, पुणे घाट तसेच सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट। तिसऱ्या भाषेचा निर्णय वेटिंगवरच, शालेय शिक्षण अभ्यासक्रमाचा नवा मसुदा जाहीर। चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी, शेती जलमय, धान पिकांचे नुकसान, अनेक घरांची पडझड, पंचनाम्याची प्रतीक्षा, शेतकरी हवालदिल, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून होते मागणी। वर्धा जिल्ह्यात 2 वर्षात नैसर्गिक अपघातात 179 शेतकऱ्यांनी गमावला जीव, 7 शेतकऱ्यांना आले अपंगत्व, पीडित शेतकऱ्यांना सरकारकडून मिळाली 386 लाख रुपयांची मदत। वैनगंगा नदीने गाठली इशारा पातळी, प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा, वाहतूक ठप्प, 7 रस्ते बंद।
गडचिरोली जिल्ह्यात पावसाची उसंत, पूरच परिस्थिती कायम. 4 दिवसांपासून संततधार. भामरागड तालुक्याचा दुसऱ्यांदा संपर्क तुटला. पुरामुळे मार्गांवरील वाहतूक ठप्प. श्रावणात वाढत्या मागणीमुळे साखर दरवाढीची शक्यता. सणांच्या काळात साखरेच्या मागणीत लक्षणीय वाढ अपेक्षित. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली, शेतकरी हवालदिल. सासरा विहीरगाव परिसर जलमय. अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका. शेतीचा खर्च पाण्यात, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका. धान चुकारे 2 महिन्यांपासून थकीत. खरीप हंगामात शेतकरी सापडलाय आर्थिक संकटात. नियोजन कोलमडले. शासनाकडून निधीची प्रतीक्षा. कांदा खरेदीला मुदतवाढीची गरज. लासलगाव परिसरात नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कांदा अजूनही पडद्यामागेच. नोंदणी होऊ नये, प्रत्यक्ष प्रक्रियेत संथ गती. लातूर जिल्ह्यामध्ये लंपीच्या 17,000 लसी शिल्लक. लसीकरणावर भर. 1,59,500 लसींचा वापर. परदेश दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे. 30 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन. सौर सूर्यघर योजनेतून 4.53 मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती. परभणी जिल्ह्यात 1,277 घरांवर बसवले सौर पॅनल. वैजापूरसाठी नामांकातून आवर्तन. 22 दिवस सुरू राहणार पाणी. नारंगीतही सोडणार. गंगापूर तालुक्यालाही होणार फायदा. APL धारकांना धान्याऐवजी दरमहा खात्यात 170 रुपये. शासनाने छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यासह एरंडेश्वर येथील APL कार्डधारक शेतकऱ्यांना धान्याऐवजी दरमहा 170 रुपये देण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळालेला आहे. कांद्यामुळे बळीराजा संकटात. घसरलेल्या दरांनी शेतकरी हवालदिल. सरकारकडून मदतीची अपेक्षा. शासनाने धोरणात्मक उपाययोजना करावी. प्रत्येक 3 किलोमीटरवर आरोग्य सेवा नेटवर्क उभारण्याची योजना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन. वाढत्या दराने खरेदी. संत्रा उत्पादकांमध्ये आनंदी आनंद. विक्रमी भाव मिळण्याची शक्यता. व्यापाऱ्यांमध्ये संत्रा खरेदीसाठी चढाओढ. विमा ट्रिगर कालावधी वाढवण्याची होते मागणी. संकरित गायींची नर वासरे झाली नकोशी. कुरेशी समाजाच्या खरेदी बंदची झळ. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा कहर. शेतजमीन खरडल्या. पुलही गेले वाहून. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. अनेक गावांचा तालुक्यांशी संपर्क तुटला. पहिल्या बहारातील ड्रॅगन फ्रूटला उठाव. विक्री अंतिम टप्प्यात. लाल फळाला प्रति किलो 60 ते 120 रुपयांचा दर. सजीव कुंपणाबाबत जनजागृतीची गरज. धानपट्ट्यात ठरणार उपयुक्त. जनावरांपासून पिकांचे संरक्षण करणे मोठे आव्हान. वन विभागाने पुढाकार घेणे गरजेचे. 10 वर्षांनंतरही माळीणवासीय भीतीच्या सावटाखाली. जोरदार पाऊस पडला की रात्र काढतात जागून. कुटुंबाची कुटुंबे पडली होती मृत्युमुखी. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबत घंटीचं बटन दाबा. धन्यवाद.